पण तिथे राहणाऱ्या लोकांसाठी, त्यांच्या भलाईसाठी श्रेयसचा इरादा आईच्या स्वप्नांना तोडायचा नाही, तर अजून फुलताना पाहायचे होते. आता सगळ्यांना श्रेयस चुकीचा वाटत असेल, पण जेव्हा ही गोष्ट सगळ्यांसमोर येईल तेव्हा लोकांना श्रेयसचं नक्कीच कौतुक वाटेल. यशवंतराव बोलणं पूर्ण करत शामरावांकडे पाहता. शामराव अजून पण विचारातच होते. त्यांना आता त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. मग ते काहीतरी विचार करून बोलतात, पण हे सगळं त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं ना, कारण त्या आश्रमची देखरेख तर मी करत आहे. त्याला मला विचारणं पण गरजेचं नाही वाटले का? त्याचं बोलणं ऐकून यशवंतराव त्यांच्या मूर्खपणावर हलकं हसतात. त्यांना समजतं का एवढ्या वर्षापासून नात्यात पडलेल्या दुरावा एवढ्या लवकर थोडीच ठीक होणार होता. आता श्रेयस किती त्याच्या जागेवर बरोबर असेल, पण धूळ पडलेल्या चष्म्यातून थोडीच सगळं दिसणार होतं. आजोबा त्याला बोलतात, त्याने मला विचारलं होतं आणि मला नाही वाटत का तू माझ्या निर्णयावर प्रश्न करशील म्हणून. आजोबा हे बोलता शामराव यांची बोलती बंद झाली. तो प्रत्येक गोष्टीला नकार देऊ शकत होता, पण आता त्यांचे वडील होते. मग शामराव होकार देत तिथून निघून जातात. आजोबा हे सगळं पाहून आतमध्ये खूप दुखावले होते, पण घरचे मेन व्यक्ती असल्यामुळे कमजोर पडायची त्यांना परवानगी नव्हती. आता रात्र झाली होती, पाऊस पण चालूच होता. श्रेयस त्याच्या रूममध्ये बसला होता. जेव्हापासून त्याने आकृतीला सुनावलं होतं त्याच्या मनात एक वेगळीच फिलिंग्स येत होती. श्रेयसला समजत नव्हतं का त्याने कुठल्या हक्काने तिला एवढं सुनावलं आहे. जर ती त्याच्यासाठी काहीच नाही, मग का त्याला फरक पडतोय? आता बिलकुल आवडत नव्हतं का कोणी आकृतीच्या जवळ यावे म्हणून. त्याने जेव्हा आकृतीला आजोबांना प्रश्न करताना पाहिले तर त्याला जरा भीती वाटायला लागली होती, कारण आकृतीला त्याच्या दुःख आणि त्रास समजला किंवा त्याचा पास्ट तिच्यासमोर आला तर. त्यामुळे त्याने आजोबांना आकृतीला काहीही सांगायला नकार दिला होता. त्याने रागात येऊन आकृतीला खूप खरी-खोटी ऐकून टाकली होती, पण आता त्याच्याच मनाला टोचायला लागलं होतं. त्याचा मन बोलत होता का आकृतीजवळ जाऊन तिला मिठीत घ्यावं आणि बोललेल्या प्रत्येक शब्दाची माफी मागावी, पण जो घाबरत होता मनातील शब्द बोलायला. त्याला भीती होती का त्याने जर खरं त्याच्या मनातील बोलून दाखवलं तर तो कमजोर पडेल आणि लोकांना त्याचा वीक पॉइंट भेटेल. हा सगळा विचार करून श्रेयस खूप बेचैन झाला होता. त्याला आज त्याच्या रूम खायला येत होता, तेव्हा त्याला सहन नाही झाले. तो त्याच्या वॉर्डरोबकडे गेला आणि त्याला खोलून त्याने एक महाग वाईनची बॉटल काढली आणि सोफ्यावर बसला आणि ग्लास न घेता सरळ बॉटल तोंडाला लावून एकाच श्वासात अर्धी बॉटल संपवून टाकतो. वाईन पिल्यामुळे श्रेयसला नशा चढायला लागली होती, पण त्याने प्यायची बंद केली नव्हती. तोपर्यंत पीत राहिला जोपर्यंत तो नशेत बेशुद्ध झाला. आज खूप वर्षांनी श्रेयसने वाईनला हात लावला होता. सकाळी घरातील सगळेच लोक हॉलमध्ये बसून कालचाच विचार करत होते. तेवढ्यात सगळ्यांची नजर जिन्यावरून येणाऱ्या श्रेयसवर गेली. तो रेडी होऊन ऑफिसला जात होता. कायमसारखे चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते, पण डोळे लाल होते.
त्याला पाहून समजत होतं का तो रात्रभर झोपला नाही म्हणून. शिवाय श्रेयसला पाहत गुड मॉर्निंग बोलतो, पण श्रेयस सगळ्यांना इग्नोर करून तिथून बाहेर जायला लागतो. तेवढ्यात त्याच्या कानात आजोबांचा आवाज पडतो. त्यामुळे त्याची पावले तिथेच थांबतात. पण तो न पलटताच बोलतोय, नाही आजोबा, मला एक अर्जंट मीटिंग आहे, मी नाही थांबू शकत. एवढे बोलत तो घरातून बाहेर निघून सरळ गाडीत बसतो. गाडी आता रस्त्यावर पळत होती. श्रेयस सीटला डोकं टेकवून एक मोठा श्वास घेतोय. त्याने जाणून बुजून आजोबांचं बोलणं टाळले होते, कारण त्याचा सामना आकृतीसोबत नको व्हायला म्हणून. आता त्याला खूप गिल्टी वाटत होतं. त्यांच्यामध्ये आकृतीचा सामना करायला हिंमत नव्हती. तिथेच श्रेयस गेल्यावर आजोबा मनात बोलतात, माहीत आहे कालच्या गोष्टीने तुमचं मन दुखावलं असेल, पण हे पण माहीत आहे का तू एवढा कमजोर नाही का तुला कोणी ढासळून पाडेल. एक नोकर सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी बोलावतो. सगळेच जायला निघतात. तेवढ्यात शिवाय बोलतोय, तसे पण वहिनी कुठे आहे? मला काल रात्रीपासून नाही दिसली ती, आणि सकाळी पण नाही दिसली. तेवढ्यात एक नोकर घाबरत थरथरत त्यांच्याकडे येत बोलतोय, सर तिथे. असं बोलताच तो बॅकयार्डकडे इशारा करत होता. त्याला घाबरताना पाहून कबीर त्याला शांत करत बोलतोय, काय झाले, तू एवढा घाबरला का? काही झाले? सरळ सरळ बोल. नोकर कंट्रोल करत बोलतोय, सर त्या छोट्या मॅम बेशुद्ध पडलेल्या आहेत. त्या काहीच बोलत नाही आहे. तो एवढाच बोलतोय का शिवायच्या हातातून त्याचा मोबाईल सुटून खाली पडतो. तो घाबरतच त्या नोकराच्या खांद्याला पकडत हलवत बोलतोय, काय झाले वहिनीला? कुठे आहे ती? तो नोकर शिवायच्या असं वागण्याने घाबरून जातो. त्यामुळे त्याच्या तोंडून शब्द पण नाही निघत. तो फक्त हाताने इशारा करत शिवाय नोकराच्या इशाऱ्याने लगेच बॅकयार्डकडे जातो. त्याच्या मागे सगळेच घाबरत पळत जातात. आजोबा पण आपल्या थकलेल्या पायांनी लवकर तिकडेच जाता. शिवाय घाबरत येतो आणि इकडं तिकडे आकृतीला पाहू लागतो. त्याने जेव्हा आकृतीला पडलेलं पाहिलं तर लगेच पळत येऊन तिच्याजवळ बसला. आकृतीला पडलेलं पाहिलं तर लगेच पळत येऊन तिच्याजवळ बसतात आणि हाताने तिच्या गालावर थापटत उठवण्याचा प्रयत्न करत बोलतोय, वहिनी काय झाले वहिनी, तुम्हाला उठा ना वहिनी, काहीतरी बोला ना वहिनी, बोला ना. कबीर आणि शशांक पण आकृतीजवळ आले होते. कबीर आकृतीचे पल्स आणि श्वास चेक करत बोलतोय, वहिनीचे श्वास खूप जोरात चालू आहेत आणि त्यांना खूप ताप पण आहे. शशांक पण आकृतीची हालत पाहून बोलतोय, वहिनीचे कपडे पण ओले आहेत. याचा अर्थ असा का त्या काल रात्रीपासून तो त्यांचं बोलणं अर्धाच ठेवतोय. शिवाय हे सगळं ऐकून अजून घाबरून जातो. मग आकृतीचं डोकं छातीला लावत बोलतोय, वहिनी तुम्हाला काहीच नाही होणार. मॉम गेल्यानंतर आता मी तुम्हाला नाही गमावू शकत. काहीच नाही होणार तुम्हाला. मग सगळ्यांकडे ओरडत बोलतोय, कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा आणि दादाला पण बोलवा. कबीर शिवायला शांत करत बोलतोय. शिवाय शांत होत ॲम्ब्युलन्सला कॉल केला येतच असेल.
आता पहिले वहिनीला खाली घेऊन जाऊयात. त्याचा बोलणं ऐकून शिवाय होकार देतोय. तेवढ्यात शिवायची नजर हाताला लागलेल्या रक्ताकडे जाते. हे पाहून तो अजून घाबरून जातो. हे रक्त आकृतीच्या डोक्यातून निघत होतं. हे पाहून शिवाय अजून घाबरून जातो. तो लगेच आकृतीला उचलून पळत घेऊन येतो. ॲम्ब्युलन्स लवकर न आल्याने शिवायने गाडीत घेऊन जायचे विचार केला. मग लगेच आकृतीला घेऊन सगळे पण हॉस्पिटलला गेले. आजोबा आणि शशांक सोबतच दुसऱ्या गाडी घेऊन हॉस्पिटलला जातात. यावेळी आजोबांचं मन घाबरत होता. त्यांच्या डोक्यात पाऊस आणि त्या पावसातील न मिटणारा पास्ट होता. एक वेळा परत असं नको व्हायला का इतिहास परत घडायला नको. आकृतीला घेऊन शिवाय आणि कबीर हॉस्पिटलला गेले. गाडी स्वतः कबीरच चालवत होता. त्यांचा मन घाबरत होता. शिवाय मागे बसून आकृतीला उठवायचा प्रयत्न करत बोलतो, वहिनी डोळे उघडा. तुम्ही असं शांत बिलकुल चांगले नाही दिसत आहात. उठा ना प्लीज वहिनी, उठा ना, एक वेळा डोळे उघडा ना प्लीज प्लीज. हे सगळं बोलताना शिवायचा गळा भरून आला होता. त्याला आकृतीची हालत पाहवत नव्हती. कबीर बॅकव्ह्यू मिररमधून पाहून शिवायला भरोसा देत बोलतो, शिवाय गप्प हो, आपण वहिनीला घेऊन 10च मिनिटात हॉस्पिटलला पोहोचू. तू एक काम कर, श्रेयसला फोन कर, त्याला लवकर हॉस्पिटलला यायला सांग. त्याची तिथे गरज पडेल. कबीरचं बोलणे ऐकून शिवाय स्वतःला शांत करतो. मोबाईल पॉकेटमध्ये शोधतो. त्याला त्याचा फोन नाही सापडत. हे पाहून कबीर त्याचा फोन पास करतो. शिवाय लगेच फोन घेत श्रेयसला फोन करतोय. पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता. शिवायने 2-3 वेळा ट्राय करून बोलतोय, दादाचा फोन नाही लागत आहे. श्रेयसचा फोन लागत नाही. हे पाहून शिवाय घाबरून जातो. कबीर त्याला शांत करत बोलत, शांत हो तू. आरवला कॉल कर, आता आपण पोचलोच आहोत. शिवाय होकार देत आरवला कॉल करतो. रिंग जात असून आरव फोन नाही उचलत, तर शिवाय फोन साईडला ठेवून देतो. आता गाडी हॉस्पिटलच्या गेटसमोर होती. शिवाय आणि कबीर आकृतीला घेऊन आतमध्ये पळतात. कबीरने आधीच हॉस्पिटलमध्ये इन्फॉर्म केलेलं होतं. त्यामुळे वेळ न लावता आकृतीला इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेले होते. शिवाय आणि कबीरला बाहेर थांबायला लावून डॉक्टर आकृतीला चेक करायला आतमध्ये निघून जातात. आता शिवाय खूप घाबरला होता. कबीर त्याच्या खांद्यावर हात ठेवत डोळ्यात पाहत इशारा करतो सगळं काही ठीक होईल म्हणून. आतापर्यंत आजोबा आणि शशांक पण पोहोचले होते. सगळेच आकृतीची हालत जाणून घ्यायची होती. पण जोपर्यंत डॉक्टर तिला चेक करून बाहेर येत नाही तोपर्यंत कोणीच काही करू शकत नव्हते. आकृतीच्या मध्ये आता कोणालाही श्रेयसला इन्फॉर्म करायची सूदच राहिली नव्हती. 15 मिनिटांनी डॉक्टर आकृतीला चेक करून बाहेर येतात तर सगळेच आकृतीच्या हालचालबद्दल विचारतात. डॉक्टर राजाध्यक्ष खानदानाला चांगलं ओळखतात म्हणून ते खूप सिरियस होत बोलतात. पेशंटची हालत अजून काहीच ठीक नाही आहे. लंग्समध्ये पाणी निघून गेलं आहे. डोक्याला पण खूप मार लागला आहे आणि अजून काही टेस्ट करायला लागतील. त्यानंतरच आम्ही काही बोलू शकतो. मग सोबत असलेल्या नर्सला बोलतात, तुम्ही
एक काम करा, यावर पेशंटच्या नवऱ्याच्या सह्या घ्या, कारण त्यामुळे आपल्याला प्रोसेस सुरू करता येईल. एवढं बोलत डॉक्टर आतमध्ये निघून जातात. तिथंच सगळे पण तिथं सगळं पण श्रेयस लागेल. एकूण सगळे पण एकमेकांना पाहू लागतात. कबीर साईडला येऊन श्रेयसला कॉल करतो, पण अजून पण त्याचा फोन नॉट रिचेबल होता. कबीरने विनयला पण कॉल केला होता, पण त्याचा एक फोन नाही लागला, ज्याच्याने तो खूप परेशान झाला होता. आजोबाला त्यांच्या परेशानी पाहून त्यांच्या जवळ येत बोलतात, काय झाले? कबीर सारखं श्रेयसचा फोन ट्राय करत बोलतोय. आजोबा, श्रेयसचा फोन नाही लागत आहे. आजोबा पण हे ऐकून परेशान होत बोलतात, हा मुलगा पण ना, एक काम कर. विनयला त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच कबीर नकार देत बोलतोय, त्याला पण ट्राय केला. पण हे ऐकून यशवंतराव फोन काढत आरवचा नंबर डायल करतात. आरव ऑफिसमध्ये खूप बिझी होता, पण यशवंतराव यांचा कॉल पाहता तो खूप आश्चर्यचकित होतो. तो सगळंच काम सोडून लगेच फोन उचलत बोलतो, हॅलो. आरवचा आवाज ऐकून यशवंतराव सिरियस होत बोलतात, श्रेयस कुठे आहे? फोन दे त्याला. आजोबांचा आवाज खूप कडक होता, म्हणून आरव काही वेळासाठी उत्तर द्यायचा विसरून गेला होता. तो लगेच स्वतःला सावरत बोलतोय, आजोबा पण बॉस तर सिटीच्या बाहेर गेलेत. ती आश्रमची जमीन फायनल केली होती त्याच्याच कामासाठी. त्यांचा फोन पण तिथे लागणार नाही. काही काम होतं का? आरवचं बोलणे ऐकून आजोबा खूप नाराज होतात, पण लगेच ऑर्डर देत बोलतात, ठीक आहे, पण श्रेयसला कोणाला तरी घ्यायला पाठवा. आणि हे बोला का आजोबांनी लगेच त्यांना रिटर्न बोलावलंय म्हणून. एवढं बोलत आजोबा फोन ठेवतात. कबीर जो तिथेच होता तो अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतो. आजोबा नकार देत त्याला पूर्ण गोष्ट बोलून दाखवतात. तो परेशान होत बोलतोय, का आता काय करायचं? आजोबा, श्रेयसची वाट पाहायला गेले तर कुठे वेळ नको व्हायला. आजोबा मध्येच बोलणं तोडत बोलतात, असं काहीच नाही होणार. ते लगेच डॉक्टरकडे जातात. कबीर आणि त्याच्या मागे जातो. आजोबा गंभीर होत बोलतात, डॉक्टर, तुम्हाला जी ट्रीटमेंट करायची आहे ती तुम्ही सुरू करा. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.